ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आपल्याला आठवत असेल की प्रतिभा पाटील आणि प्रणव मुखर्जीच्या प्रकरणी आणि अनेक प्रकरणी माननीय बाळासाहेबांनी असं सांगितलं होतं की राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये पक्ष पातळी हा विषय महत्त्वाचा नाही आहे, व्यक्ती महत्त्वाचा आहे। मला असं वाटतं की हा धाडस उद्धवजींनी देखील दाखवावं आणि ज्या पद्धतीचं जेव्हा त्यांनी भाजपची साथ सोडून तेव्हा राष्ट्रपती पदाच्या आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये वेगळी भूमिका घेतली, तसं धाडस आताही दाखवावं। मग त्यांचे जे सहयोगी पक्ष आहेत ते त्यांना कसं ट्रीटमेंट देतील ते त्यांना कळेल। शेवटी त्यांनी सहकार्य करावं, प्रत्येकाने सहकार्य करावं आणि राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीची निवडणूक ही निर्विरोध झाली पाहिजे असं एक चांगला मेसेज त्यातून जातो आणि त्या दृष्टीने निर्णय झाला ते योग्य राहील। टायगर कॉरिडॉरमुळे बऱ्याच उद्योगांना फटका बसतो, कारण तिथे जातात। तुम्ही गडचिरोली जिल्ह्याचे सहपालक काय सांगता? टायगर कॉरिडॉरच्या संदर्भामध्ये खूप चुकीची धारणा, एक फेक नॅरेटिव्ह सेट करण्यात आला होता। 2014ला टायगर कॉरिडॉर ॲटलास झाला जे पूर्ण देशात लागू आहे आणि 2014चा टायगर कॉरिडॉर ॲटलासमुळेच महाराष्ट्राचा जो किंवा देशामध्ये जो परिवेश पोर्टल आहे ज्यामध्ये एन्व्हायरमेंट वाईल्डलाईफ क्लिअरन्स घ्यावा लागतो त्यात प्रस्ताव सादर करावा लागतो, परंतु महाराष्ट्र सरकारने 2016मध्ये ईस्टर्न विदर्भ लँडस्केप आणि 2021मध्ये टेलिमेट्रिक सर्वे केलं। हे दोन्ही सर्वे जे केले होते त्याला बेसिक काही आधार नव्हता, परंतु त्याला देखील गैरमार्गाने चुकीच्या पद्धतीने कॉरिडॉर सांगण्यात आला आणि जे प्रकल्प 2016 आणि 2021च्या सर्वेमध्ये आले त्याला देखील कॉरिडॉर म्हणून ट्रीट करण्यात आला, जेव्हा की परिवेश पोर्टल त्याला ॲक्सेप्ट करत नव्हतं। तर माननीय देवेंद्रजी यांच्यासोबतची स्टेट वाईल्डलाईफ बोर्डची मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये हा मुद्दा मी उपस्थित केला होता आणि सांगितलं होतं की कॉरिडॉरची व्याख्या देशभरात वेगवेगळी राहू शकत नाही आणि महाराष्ट्राच्या आतमध्ये विदर्भात वेगळी आणि वेगळ्या भागात वेगळी असे राहू शकत नाही, ती अक्रॉस इंडिया सारखी असली पाहिजे आणि ते त्यांनी मान्य केलं। आणि परिवेश पोर्टलमध्ये आणि जे 2014चा जो ॲटलास सर्वे आहे त्यामध्ये असलेला कॉरिडॉरच योग्य आहे आणि महाराष्ट्रातून मध्य प्रदेशला आपण गेलो किंवा तेलंगणाला गेलो किंवा छत्तीसगडला गेलो तर कॉरिडॉरची डेफिनेशन बदलू शकत नाही, ती अक्रॉस इंडिया सारखीच हवी ही भूमिका आपण घेतली, ती त्यांनी मान्य केली आणि नॅशनल बोर्ड ऑफ वाईल्डलाईफच्या स्टँडिंग कमिटीने देखील तशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहे। जरी या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे, परंतु मला विश्वास आहे की न्यायालय न्याय करेल आणि चुकीचा कॉरिडॉर जे काही लोकांनी दाखवून लोकांना प्रकल्प दुसऱ्या भागात डायव्हर्ट करण्याचा आणि विदर्भाचा विकास थांबवण्याचा जो प्रयत्न होता तो कुठल्याही परिस्थितीत यशस्वी होणार नाही। काही लोक कदाचित वेगळ्या कारणासाठी अशा पद्धतीची याचिका दाखल करतात, परमेश्वराने त्याला सद्बुद्धी द्यावी अशी विनंती करतो। यामध्ये याचिकाकर्त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही आपल्या अधिकार क्षेत्रात नसताना कॉरिडॉर संदर्भात निर्णय घेतला। माझी भावना या संदर्भात अशी आहे की या संदर्भामध्ये ओपन डिबेट केली तर मी त्या डिबेटला तयार आहे। वोट चोरी मतचोरीबाबत राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केला, यात्राही काढली आहे, हे निवडणूक आयोगाने 7 दिवसाचा मुदत दिलेली आहे, कसं बघता तुम्ही याच्याकडे? काय झालं, आपलं अपयश लपवण्यासाठी हा रडीचा डाव आहे। मला असं वाटतं की अशा पद्धतीचा रडीचा डाव एका इतक्या मोठ्या नेत्याला शोभत नाही आणि लोकसभेत ते जिंकले तर सर्व व्यवस्थित आहे आणि विधानसभेत ते हारले, हे काही दुटप्पीपणाची भूमिका योग्य नाही। मला असं वाटतं की असं करून ते जनतेमध्ये परत एक फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु लोकांच्या मनात जे होतं ते लोकांनी केलं। लोकशाही आहे, कोणाच्या कणपटीत बंदूक लावून कोणी होट घेत नाही। तो एक काळ होता जेव्हा बूथ कॅप्चरिंग होत होती, आता निवडणूक आयोग इतक्या पारदर्शक पद्धतीने काम करत आहे, परंतु आपलं अपयश, आपल्या नेतृत्वाचं अपयश लपवण्यासाठी हा जो केविलवाना प्रयत्न आहे स्वतःचा हास्य ते करून घेत आहे। एक प्रश्न असा आहे, आता एक मुलाखत अशी आली, कृषी मंत्री सध्याचे जे आहेत ते म्हणतात की कृषी मंत्रालय खूप अवघड मंत्रालय आहे, तुम्ही कृषी राज्यमंत्री आहे, त्यामुळे कृषी मंत्रालय चालवणं हे कसं आहे? जे काम अवघड असते तेच करणं योग्य असते, मला असं वाटतं। नाही, शेवटी तो कृषी खाता महत्त्वाचा आहे आणि शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न आहे, आपला कृषीप्रधान देश आहे, त्यामुळे अवघड असो की नसो आपल्याला काम करायचं आहे आणि शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे। तुम्ही राज्यमंत्र्यांना सोपं वाटते की कठीण वाटते कृषी खातं? जसं प्रत्येक खातं आहे तसं कृषी खातं आहे, परंतु कृषी खात्याची जबाबदारी मोठी आहे, एवढं मात्र सांगू इच्छितो, ती जबाबदारी महत्त्वाची आहे आणि मोठी आहे। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.